हॅलो यूट्यूब, नमस्कार मंडळी आणि राम राम भाईयो. सकाळचे सकाळचे वाजले 6:22 आणि आपली मॉर्निंग शिफ्ट लागलेली आहे मित्रांनो. 2-4 दिवस झाले ब्लॉग बंद आहेत. एक ब्लॉग एडिट करतोय पण पाहिजे तसं एडिट नाही होत आहे मित्रांनो. सो काल घेतलेला एडिट करायला, कालही झोपलो मी. तर बघूया, आज एडिट करून एक हे करून टाकतो. तर स्वागत आहे तुमचं मित्रांनो आपल्या या डेली व्लॉगिंगच्या चॅनल मध्ये, ज्याचं नाव आहे प्रवीणची नीलपरी. तर आता पेट्रोल भरून झाल्यानंतर व्लॉग चालू केला आहे. सो वेळेत पोहोचू. छोटासा व्लॉग असेल. मे बी जर उद्या टाइमात उठलो, वेळेत उठलो तर आपण एसी रोड ने ट्राय करू जायचं. आणि रात्री पाऊस पडलेला आहे पण गारवा कुठेच जाणवत नाही मित्रांनो. घाम येईपर्यंत गरम होते. तर रस्त्याला चिखल असलं तर टी शर्टचं काय खरं नाही मित्रांनो. बाकी आज वार आहे, शनिवार. आजचा ब्लॉग आजच येणार. ते 2 ब्लॉग मी नंतर टाकेन कधी मध्येच मूड झाला तर, पण एडिट करून ठेवेन मी त्यांना. एडिट कम्प्लीट झालं की मला वाटतं 2 ब्लॉग येतील त्या दिवशी. आजच्या आजच येईल. सकाळची वेळ आहे तर आज संध्याकाळपर्यंत मी एक्सपोर्ट करून टाकेन. सो सकाळच्या वेळेस मित्रांनो शांतता एवढी असते ना की चालवायचं, गाडी चालवायची ती 40 आणि 60च्या मध्ये. जर लॉंग ड्राईव्हला चाललोय मित्रांनो तर 40 आणि 60च्या मध्ये चालवली तरी काय ट्रॅफिक नाही भेटत, काय नाही भेटत आणि आरामात गाडी जाते, प्रेमाने गाडी जाते आणि गाडीवर जास्त प्रेशर सुद्धा येत नाहीये. सो मजेत चालवा. वेट नॉईज काहीच नसेल मित्रांनो, फ्रँक झालं असेल, कारण का मी वायझर लावून घेतलाय आणि वायझर लावल्यामुळे टोटल डिफरंट एक्सपिरियन्स करायला भेटतो आपल्याला. एकदम कॉकपिट मध्ये आल्यासारखं वाटतं. आणि खरं म्हणाल हेल्मेट हे 1.6 kgच आहे पण पूर्ण टोटल घातल्यानंतर हेवी एवढं वाटत नाही मित्रांनो. पण कसं आहे, लॉंग राईडला थोडासा त्रास होतो. 2-3 तासानंतर कंटिन्यू घालून ठेवलं. सो मित्रांनो, जर लॉंग राईडला तुम्ही जात असाल हेल्मेट वगैरे येणं गरजेचं आहे. सेफ्टी
जर एखादी बाईक घेत असाल किंवा स्कूटी काही ज्या प्राइसची ती बाईक किंवा स्कूटी आहे त्याच्यात 4% प्राइस हेल्मेट म्हणजे असा रेशो म्हणतात. एखादी बाईक घेत असताना तुम्ही 4 लाखाची तर 4,000 किंवा 6% या रेंज मध्ये हेल्मेट घ्या मित्रांनो. कारण काय तुमच्या सेफ्टीसाठी चांगलं असतं आणि गरजेचं आहे ते. कारण का काय होतं ऍक्सिडेंट मध्ये मोस्ट ऑफ मार मेंदूला लागतो. हातापायांचं चालून जातो मित्रांनो. पण मेंदू तर हे झाला मार लागला. लेफ्ट साईडला महाराजांची मूर्ती. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर आपण होतो ऍक्सिडेंट मध्ये मेंदूला मार लागला मित्रांनो. तो पूर्ण आयुष्य खराब होऊन जातं. असलेले पण असून नसल्यासारखे वाटतात. सो मित्रांनो काळजी घ्या आणि योग्य ते गेअर अप करा आणि नंतर मग बाईक लॉंग राईडला किंवा डेली राईड तर चालून जातं. कारण का डेली राईड मध्ये एवढा त्रास नाही होत. पण तरी डेली राईड मध्ये जर तुम्हाला भेटले घालायला गेअर्स तर गेअर्स यूज करा. गेअर घरी असलेले म्हणजे जरी गेअर आहेत आणि तुम्ही घालायला कंटाळा करताय तर तुम्ही खूप मोठी चुकी करताय. तर गेअर कधीही असलेले धूळ खाट ठेवू नका. यूज करा त्यांना योग्य ते यूज करा आणि राईडची मजा घ्या. बाकी तर देवाच्या भरोशावर आहेत. मृत्यू अटळ आहे. तो अटळ नव्हे अटळ म्हणजे निश्चित आहे. तर हा निश्चित आहे आणि तो कुठेही कधीही केव्हाही कसाही भेटू शकतो. तसं म्हणाल तर ट्रेनचं झालेलं पोलीसचा कुठेतरी झालेलं आतमध्ये बसलेल्यांना पण माहित नव्हतं आणि प्लेनचं झालं तेही आतमध्ये बसलेल्यांना माहित नव्हतं. एकही जण वाचलं नाही मित्रांनो. एक तर पूर्ण फॅमिली गेले. म्हणजे जेवढं खानदान होतं तेवढं सगळं. तर तुम्ही गेअर असाल तरीही कुठे ना कुठे शोध घेतोच. तो मजा करा लाईफची. प्रत्येक दिवस हा मजेत जगा. जेवढा त्रास करून घ्याल तेवढा त्रास तुम्हालाच होईल आणि जेवढं खुशीत राहाल तेवढा कमी त्रास तुम्हाला होईल. तो मजा करा आणि लाईफ एन्जॉय करा. आणि बोलता बोलता आपण पोहोचलो आहोत सांता क्रूजला. वाव चटकन आलो. तर 30 मिनिटाच्या या जर्नीमध्ये आपण कायम बडबड करत असतो. मी असं नाही म्हणणार की बाकीचे ब्लॉगर बडबड नाही करत किंवा काय नाही. पण कसं असतं ते कट करायला थोडासा विचार करावा लागतो. आणि मग एक ऑप्शन उरतं की क्लिअर व्हॉइस कशात आहे कुठल्या व्हिडिओमध्ये नाही तेवढं मग कट करून टाकायचं. पण काही मेसेजेस असतात त्याच्यात सुद्धा ते कट करताना विचार करावा लागतो. जर जास्तच इम्पॉर्टंट मेसेज असेल तर थोडासा ठेवतो मी. पण मोस्ट ऑफ कट करावाच लागतो कारण का ऑडिओ क्वालिटीवर त्रास होतो मित्रांनो. तो आपल्या आता कंटिन्यू माझ्यामध्ये तरी मॉर्निंग असेल. तर तुम्हाला आता मॉर्निंगचे ब्लॉग बघायला मिळतील. नियरबाय 6 वाजताचे 6 वाजताचे. जय 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 जय. काय रस्ता होता आणि काय करून ठेवलाय.
सांताक्रूज क्रॉस आपला पोचलो आहोत आपण. मध्ये तर तुम्हाला माहिती असेल ट्रॅफिक रूल्स बाळाचा मित्रांनो. रॉंग साईडने गाडी घेते तर त्याचं फाईन नाही म्हणता ना, फाईन तर पोलिसांनी पकडल्यावर होतो, पण लाईफचा फाईन सुद्धा भरायला लागू शकतो तुम्हाला. सो रॉंग साईड किंवा रूलच्या अपोज मध्ये जाताय तर तुम्ही काळजी घ्या स्वतःची. कारण काय असतं मित्रांनो, काही वेळेस समजण्याची मजबुरी असते. तेवढी पण मजबुरी नसावी, पण कसं आहे अर्जन्सी मध्ये कोणाला जावं लागतं. हॉस्पिटलाइज कोणी असेल किंवा काय असेल तर अर्जन्सी मध्ये जावं लागतं. त्या मेंटॅलिटी मध्ये माणूस कधी कधी रॉंग वे मारून जातो. सो रॉंग वे जरी मारत असाल तरी स्वतःची काळजी घेऊन मारा. बस फक्त लक्ष ठेवा आजूबाजूला. 360 व्ह्यूज ठेवायला लागतो तुम्हाला, कारण कोणही कधीही कसाही येऊन तुम्हाला उडवू शकतो. माझं म्हणणं असेल तर रॉंग वे तुम्ही मारूच नका, राईट वेनेच जायचा प्रयत्न करा. आपण पोहोचलो आहोत बँड्रामध्ये मित्रांनो. हा छोटासा व्लॉग झालेला आहे माझ्याकडे, लाईक 20-21 मिनिटांचा. 38 झाले. आज असं काही मसालेदार बसलेलं नाही मित्रांनो. कारण मॉर्निंगला एवढी ट्रॅफिक नसते किंवा काय नसतं. संध्याकाळी लवकर निघालं तर नाही, वन टाइम बोललं तर वन टाइम जाताना 4 दिवसांचे ब्लॉग राहिलेले. 8 दिवसांमध्ये एवढे ब्लॉग नाही केले मित्रांनो. शॉर्ट्स येते आपण कसं आहे शॉर्ट्स टाकू शकतो, त्याला व्हॉइस द्यावं लागेल बाहेर. हे गार्डनचं वातावरण मित्रांनो. जॉगिंगसाठी किंवा मॉर्निंग वॉकसाठी, नाईट वॉकसाठी, नाईटला तर बंद होतं मित्रांनो. मॉर्निंग वॉकसाठी खूप जास्त छान अशी जागा आहे बँड्रा. बँड्राला कुठेही फिरा मित्रांनो, पण गार्डन मध्ये खूप छान आहे. आतमध्ये एकदा फिरून आलं पाहिजे. आणि खूप मोठं गार्डन आहे, खूप मोठं गार्डन. जर वेळ भेटला तर बघा, जाऊन या मित्रांनो गार्डनला. पहाटेच्या पुढे पण गेलंय तर म्हणजे किनाऱ्याला लागून पूर्णपणे हे गार्डन आहे. तरी 1.5 किलोमीटर लांब असं गार्डन असेल, जास्तच पण कमी नाही.
तर आपण पोचलो आहोत मित्रांनो आपल्या डेस्टिनी जवळ. हे काय दिसलं? नाही काय नव्हतं. तर हा बघा शांत असा समुद्र आणि हे बँडस्टँड आणि हे कपल फोटोग्राफी करताना. अरे बाप रे, शाहरुख खान. तर मित्रांनो इथेच ब्लॉग थांबूया आपला आणि पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत मित्रांनो ब्लॉग बघत राहा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आजूबाजूच्यांना पण सांगा शेअर करायला, सबस्क्राईब करायला आणि लाईक करायला. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची. दररोज तर नाही म्हणू शकत, आता पंक्च्युअल नाही आहोत आपण. सो ब्लॉग टाकेन मी लवकरच. हा आजच येऊन जाईल. जास्त एडिटिंग करणार नाही याच्यावर, पण जे बाहेर फिरायला गेलो किंवा काय गेलो ना की एडिटिंग थोडीशी एक्स्ट्रा करावी लागते, त्याच्यामुळे ते ब्लॉग पेंडिंग राहतात. आणि हे म्हणत शाहरुख खानची. सो भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून. सर्वेस्ता आणि थँक्यू.